7 दिवसात मेथीदाण्यांच्या मदतीने मी माझे केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब केलेले आहेत. जर तुमचा विश्वास बसत नसेल तर आपला हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहेत की मी कशा प्रकारे माझी केस गळती बंद केली आणि त्यासोबतच केस अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब केले. बघा, बरेच लोक म्हणतात केस लांब करण्यासाठी आणि केस गळती बंद करण्यासाठी अगदी महिन्यांचा किंवा मग वर्षांचा टाइम लागतो. पण विश्वास ठेवा, मी फक्त काही महिन्यांमध्येच माझ्या केसांची लांबी वाढवलेली आहे. आणि जर तुम्हाला देखील माझ्यासारखेच रिझल्ट हवे असतील तर आज मी सांगितलेली रेमेडी तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. यामुळे तुमची केस गळती बंद होईल आणि केसांची वाढ देखील अगदी झपाट्याने होण्यासाठी सुरुवात होईल. चला तर मग आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं लागणार आहेत मेथीदाणे. मेथीदाणे आपल्या केसांना नैसर्गिक पद्धतीने कंडिशनिंग करतात, केसांना अगदी आरशासारखी चमक आणतात आणि केस अगदी रेशमासारखे मऊ बनवतात. आणि हा उपाय आपल्याला फक्त स्टीलच्या भांड्यामध्ये करायचा आहे. आणि बघा, आपल्याला हा उपाय बनवण्यासाठी जास्त मेथीदाण्यांची देखील गरज अजिबात लागणार नाहीये. तर साधारणतः 1 चमचा किंवा मग 1.5 चमचा एवढ्याच मेथीदाण्यांचा वापर तुम्हाला या रेमेडीसाठी करायचा आहे. आणि बघा, मेथीदाण्यांमध्ये प्रोटीन, निकोटिक ऍसिड आणि सोबतच लिसेथिन नावाचे घटक असतात, ज्यामुळे आपल्या केसांची मुळं अगदी घट्ट होतात आणि हेअर फॉलिकल्स ऍक्टिव्ह होण्यासाठी मदत होते. आणि जेव्हा हेअर फॉलिकल्स ऍक्टिव्ह होतात तेव्हा केसांची वाढ सुरू होते आणि केस गळती आपोआपच बंद होण्यासाठी देखील मदत होत असते. आता बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं जाड बुडाचं आणि स्टीलचं भांडं वापरायचं आहे. लक्षात ठेवा, ॲल्युमिनियमचं भांडं इथं अजिबात वापरू नका. आणि त्यानंतर साधारणतः 1 चमचा किंवा मग 1.5 चमचा एवढा मेथीदाणा तुम्हाला भांड्यामध्ये ऍड करायचा आहे. आणि बघा, केसांच्या लांबीनुसार तुम्ही इथं मेथीदाण्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील नक्कीच करू शकता. त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक इथे मी घेतलेला आहे आणि तो म्हणजे लाल रंगाचा कांदा. बघा, इथे मी फक्त अर्धाच कांदा घेतलेला आहे, पण जर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा हेअरफॉल होत असेल तर संपूर्ण एका कांद्याचा वापर तुम्हाला या रेमेडीमध्ये करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा कांद्यावरील सगळी काही साल काढून घ्या आणि त्यानंतर कांद्याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित कट करून घ्या. मेथीदाण्यांसोबत जेव्हा आपण कांदा वापरतो तेव्हा त्याचे जे काही रिझल्ट असतात ते केसांवरती खूप लवकर मिळतात. आणि जर तुमचे केस खूप जास्त पातळ, कमकुवत किंवा मग तुटणारे असतील तर हा उपाय वापरल्यानंतर तुमचे केस अगदी दाट, मजबूत आणि लांब बनण्यासाठी मदत होणार आहे. आणि बघा, ज्या लोकांचे केस अनेक वर्षांपासून एकाच लांबीवरती थांबलेले होते तर त्या लोकांच्या केसांची वाढ देखील आता सुरू झालेली आहे. जवळपास 200 ते 300 लोकांनी मी सांगितलेला हा उपाय त्यांच्या केसांवरती वापरून बघितला आणि जवळजवळ सगळ्यांनाच खूप छान असे रिझल्ट मिळालेले आहेत. बऱ्याच लोकांची केस गळती बंद झालेली आहे. काही लोकांच्या केसांची वाढ देखील होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला देखील तुमचे केस लांब, दाट आणि मजबूत बनवायचे असतील तर तुम्ही देखील आपल्या या रेमेडीचा वापर नक्कीच करा. आता बघा, साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी नसेल तर काळजी करू नका. तुम्ही पिण्यासाठी ज्या पाण्याचा वापर करत असाल ना तेच पाणी साधारणतः 1 ग्लास याच्यामध्ये ऍड करा. पाणी ऍड केल्याच्या नंतर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर हे पाणी गरम होण्यासाठी आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. पाणी गॅसवरती ठेवल्याच्या नंतर स्टार्टिंगला गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवा आणि जेव्हा तुमच्या पाण्याला उकळी यायला सुरुवात होईल तेव्हा गॅसची फ्लेम अगदी तुम्ही मीडियम करू शकता किंवा मग लो केली तरी देखील चालेल. आणि बघा, आता तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की हे सगळं सिरम रेडी होण्यासाठी किंवा मग ही रेमेडी रेडी होण्यासाठी आपल्याला नक्की किती टाइम लागतो. तर साधारणतः 15 मिनिटं किंवा मग 20 मिनिटांचा आपल्याला इथं टाइम लागणार आहे. आणि बघा, सिरम रेडी झालंय हे कसं ओळखायचं हे देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता बघा, इथे आपण मेथीदाण्यांचा आणि सोबतच कांद्याचा वापर केलाय, कारण मेथीदाण्यांमध्ये प्रोटीन आणि लोह भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या केसांना अगदी मुळांपासून मजबूत बनवतं आणि त्यासोबतच हेअर फॉलिकल्स ऍक्टिव्ह करण्यासाठी मदत करतं. आणि बघा, जेव्हा आपल्या हेअर फॉलिकल्स ऍक्टिव्ह होतात तेव्हा केस गळती आपोआपच बंद होते आणि केसांची वाढ देखील अगदी जलद गतीने होण्यासाठी सुरुवात होत असते. फक्त तुम्हाला काय करायचंय, मेथीदाण्यांचा वापर मी सांगितलेल्या पद्धतीनेच केसांवरती करायचा आहे. आणि मेथीदाण्यांमध्ये जे काही लिसेथिन नावाचे आणि निकोटिक ऍसिड नावाचे घटक असतात, यामुळे तुमच्या कोंड्याची समस्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. आता बघा, साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे पाणी व्यवस्थित बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे साधारणतः 2 ते 3 एवढी जास्वंदाची फुलं देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायची आहे.
बघा, आज माझ्याकडे फुललेली जास्वंदाची फुलं अवेलेबल नव्हती, त्यामुळे मी जास्वंदाच्या कळ्यांचा वापर इथं केलेला आहे. जर तुमच्याकडे देखील जास्वंदाची फुलं नसतील तर तुम्ही कळ्यांचा वापर करू शकता किंवा मग त्याच्याऐवजी जास्वंदाच्या पावडरचा वापर केला तरी देखील चालेल. आणि जर यापैकी कोणताही घटक तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर मला कमेंट करा. त्याऐवजी काय वापरायचं हे मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. बघा, जास्वंदाच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अमिनो ॲसिड्स असतात, जे आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केसांना मजबूत बनवण्यासाठी मदत करतात. आणि यामध्ये जे काही पोषक घटक असतात ते नवीन केस उगवण्यासाठी देखील मदत करतात. आणि त्यासोबतच जर तुम्हाला प्रीमॅच्युअर ग्रे हेअरची समस्या वगैरे असेल ना, तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होत असते. बघा, जर तुमच्या स्कॅल्पमध्ये कोंडा असेल किंवा मग इचिंग वगैरे असेल ना, तर आपल्या या रेमेडीमुळे या सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. जास्वंदाची फुलं ऍड केल्याच्या नंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या पाण्याचा कलर देखील किती जास्त डार्क झालेला तुम्हाला दिसत असेल. म्हणजेच काय, तर मेथीदाणे, कांदा आणि जास्वंदाच्या फुलांमधील सगळी काही पोषक तत्व आपल्या पाण्यामध्ये मिसळलेली आहेत. आणि बघा, इथे मी जास्वंदाच्या पानांचा देखील वापर केलाय, कारण जास्वंदाच्या पानांमध्ये खूप जास्त मॉइश्चर असतं आणि त्यामुळे आपले केस अगदी ड्राय होत नाहीत, फ्रिझी होत नाहीत. आणि जर तुम्हाला स्प्लिटेनची वगैरे समस्या जाणवत असेल ना, तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होईल. जर तुमच्याकडे जास्वंदाची पानं अवेलेबल नसतील तर तुम्ही फक्त फुलांचा वापर केला तरी देखील चालेल. पण इथे माझ्याकडे पानं देखील होती, त्यामुळे मी या रेमेडीमध्ये पानांचा वापर देखील केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता साधारणतः 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सगळं काही सिरम जवळजवळ रेडी झालेलं आहे. यामध्ये जे काही आपण मेथीदाणे वापरलेले होते ते देखील व्यवस्थित फुगलेले आहेत आणि कांदा देखील शिजलेला आहे. आणि बघा, जवळजवळ 1 ग्लास एवढं पाणी मी इथं घेतलेलं होतं आणि ते देखील आता अर्ध झालेलं आहे. तर या लेवलला तुम्हाला काय करायचंय, गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. आणि गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर तुम्ही हे सगळं काही टोनर थंड होण्यासाठी देखील ठेवून देऊ शकता किंवा मग गरम असताना देखील गाळून घेऊ शकता. तुम्ही इथं बघू शकता आपलं सिरम 100% रेडी झालंय आणि मी गॅसची फ्लेम देखील बंद केलेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय, एक सेपरेट बाउल घ्यायचा आणि आपलं रेडी झालेलं सिरम एखाद्या गाळणीच्या मदतीने किंवा मग एखाद्या कॉटनच्या कापडाच्या मदतीने व्यवस्थित असं गाळून घ्यायचंय. बघा, इथं गरम असतानाच मी सगळं काही सिरम व्यवस्थित असं गाळून घेतलंय. पण लक्षात ठेवा, गरम असताना कोणतीही गोष्ट केसांवरती अजिबात वापरायची नाही. पहिल्यांदा ती पूर्णपणे थंड करून घ्या आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा. बघा, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की हे केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं, आठवड्यामधून किती वेळा वापरायचं. त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर मी सांगितलेल्या पद्धतीने हे सिरम तुम्ही तुमच्या केसांवरती वापरून बघितलं तर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुम्हाला केसांच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या काही समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होईल. बघा, यामुळे तुमची केस गळती बंद होईल, कोंड्याची समस्या असेल तर ती देखील कमी होईल आणि त्यासोबतच केसांना स्प्लिटेनची वगैरे समस्या जाणवत असेल ना, तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. आता हे तर तुम्ही बघू शकता आपलं आयुर्वेदिक असं टॉनिक किंवा आयुर्वेदिक असं टोनर रेडी झाले. आता हे केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे मी तुम्हाला सांगते. आणि बघा, हे टोनर तुम्ही असं देखील नक्कीच वापरू शकता. पण जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कोंड्याची वगैरे समस्या असेल ना, तर साधारणतः 1 चमचा एवढा लिंबाचा रस देखील तुम्हाला याच्यामध्ये ऍड करायचा आहे. इथे लिंबाचा रस पूर्णपणे ऑप्शनल आहे. ज्या लोकांचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली असेल ना, तर त्यांनी लिंबाच्या रसाचा वापर नक्की करा. आणि ज्या लोकांचं स्कॅल्प ड्राय असेल तर त्यांनी लिंबाचा रस इथं अजिबात वापरायचा नाही. आणि इथं बघू शकता लिंबाचा रस ऍड केल्याच्या नंतर आपल्या टोनरचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. आणि असं समजायचं नाही की यामधील पोषक तत्व निघून गेलेत, तर असं अजिबात नाहीये. जेव्हा आपण लिंबू ऍड करतो तेव्हा पाण्याचा कलर थोडासा चेंज होत असतो. आता बघा, व्यवस्थित मिक्स करा आणि मिक्स झाल्याच्या नंतर एखाद्या कॉटन बॉलच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या स्प्रे बॉटलच्या साहाय्याने हे सगळं काही टॉनिक किंवा हे सगळं काही टोनर तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचे. केसांवरती अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं तुमच्या स्कॅल्पमध्ये व्यवस्थित मसाज करा. आणि जेवढ्या चांगल्या पद्धतीने हे सिरम तुम्ही अप्लाय कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. आठवड्यातून फक्त 2 वेळा हे सिरम तुम्ही केसांवरती वापरून बघा आणि त्यानंतर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच केसांच्या समस्या हळूहळू कमी होतील. चला तर मग नक्की ट्राय करा आणि जे काही रिझल्ट भेटतील ते मला कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.